नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा घरात आले की गोड धोड तिखट सगळंच चालू असतं। तिखट म्हणजे व्हेजिटेरियन, पण काय असतं ना की काही लोकांना ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही। मग अशा वेळेला आपण घरात काहीतरी तोंडी लावायला पदार्थ करतो, कधी भजी करतो, कधी अळवडी करतो। तर आज मी तुम्हाला झटकन आणि पटकन होणारी अशी चटपटीत रेसिपी दाखवणार आहे। तिचं नाव आहे कोथिंबीर वडी। तर आपण आता सुरुवात करायची। कोथिंबीर वडीला लागणारे साहित्य आहे, एक मोठी जोडी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, 3 कप घेतलेले आपण चण्याचं पीठ, आलं लसूण क्रश घेतलेलं आहे 1 टेबलस्पून, अर्धा कप दाण्याचं कूट, अर्धा टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून तीळ, मिक्स मसाला साठवणीतला मसाला 1 टेबलस्पून, मीठ चवीप्रमाणे, अर्धा टीस्पून राई आणि पाणी। तर आता चला आपण सुरुवात करूया। आपल्याला इकडे तेल घ्यायचंय 2 टेबलस्पून। आपण एक बाउल घेऊया। जनरली आपण काय करतो, चण्याचं पीठ डायरेक्ट आपण कढईत घातलं ना की त्याचे गुठळे होतात। तर आपण काय करायचंय, इथे सगळं ह्या वाडग्यामध्ये हा जो मोठा मी बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य घालणार आहोत आणि ते मिक्स करून बाजूला ठेवणार आहे आणि मग आपण कृतीला सुरुवात करणार आहे। तोपर्यंत तेल टाकून द्यायचंय। तर आपण काय करूया, इकडे आता इथे घेतले मी 2 ते 2.5 कप चण्याचं पीठ आहे, 3 घेतलं तरी चालेल। 3 कप साधारण चण्याचं पीठ आहे, त्याला एक मोठी कोथिंबीरीची जोडी लागते आपल्याला आणि हे अगदी इझी होणारी आहे। म्हणजे तुम्हाला ते अख्खं रोल करा आणि मग तो वाफवा असं नाहीये, सोपी पद्धत आहे। ह्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून हिंग, मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून साठवणीतला मसाला, तीळ 1 टेबलस्पून, अर्धा कप दाण्याचं कूट। आता बघा, इकडे मला एक अगदी आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं, तुम्ही प्रत्येक जण दाण्याचं कूट घरी करत असाल, मीही करते, पण तुम्ही काय करत असाल, दाण्याची सालं काढत असाल आणि मग ती क्रश करत असाल मिक्सरला। मी काय करते, मी शेंगदाणे भाजते आणि शेंगदाणे भाजल्यावर ते थंड झाले की मी साला सकट ते दाण्याचं कूट करते। त्यामुळे काय होतं, काय सालामध्ये जी काही प्रोटीन्स असतात ते आपल्याला मिळतात। आणि आता आपण हे सगळं मिक्स करायचं। आधी छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आधी घालायचं नाहीये, म्हणजे कुठेही गुठळ्या असतील त्या थोड्याशा मोकळ्या। आता तेल तापलेलं असेल, आपण घालूया ह्याच्यामध्ये, गॅस मोठा करूया आणि ह्यात घालूया 1 टीस्पून राई। थोडीशी राई तडतडून द्यायची, मगच आपण त्याच्यामध्ये आलं लसूण क्रश घालायचंय। आता इथे तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल किंवा तुम्ही नाही वापरली तरी चालेल। कोणी कोणी गणपतीमध्ये खात नाही आलं लसूण, तर तुम्ही नाही घातली तरीही कोथिंबीर वडी छान होते। आलं लसूण पेस्ट घालूया, थोडीशी जाडसर वाटलेली आहे। आणि आता आपण ह्यात घालणार आहोत कोथिंबीर। त्याच्या अगोदर आपण थोडंसं हे मिक्स करून घेऊया। कोथिंबीर मी चिरून छानपैकी पाण्यात घालून ठेवली होती, म्हणजे जेणेकरून ती माती वगैरे काय असेल ती ह्याच्यामध्ये खाली तळाला येईल। आणि आता ही कोथिंबीर घातल्यावरती आपल्याला गॅस बंद करायचा, कारण कोथिंबीर पूर्णपणे शिजून द्यायची नाही। कोथिंबीर जर तुम्ही जास्त शिजवली तर ती एकदम मऊ होणार, म्हणजे तो मऊ होऊन ती थोडीशी त्याचा रंग बदलतो, म्हणून कोथिंबीर जास्त शिजवायची नाही। आपल्याला कोथिंबीर वडीमध्ये ती छान अशी दिसली पाहिजे। आता आपण काय करूया, इकडे आपण हे 3 कप जे चण्याचं पीठ घेतले, ह्यात घालूया आपण 3 कप पाणी। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। पटकन होणारी आहे की नाही कोथिंबीर वडी। आणि ही कोथिंबीर वडी तुम्ही 2 दिवस अगोदर करून ट्रे मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवली
तरी अजिबात खराब होत नाही. म्हणजे एकदम तुम्ही निश्वास सोडला असेल की अरे वा बरं झालं, म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी करून ठेवू म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला घेता येईल. आणि अगदी साधारण 8 दिवस तर काहीच होत नाही ह्या कोथिंबीर वडीला. पाहिजे तेव्हा तुम्ही काढायची आणि ती शॅलो फ्राय करायची. मग त्या शॅलो फ्राय करायची का डीप फ्राय करायची हे तुमच्यावर. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण हे ह्या मिश्रणात घालायचंय. जिथे कोथिंबीर आहे तिथेही घालायचंय आपल्याला. आता आपल्याला पुन्हा गॅस सुरू करायचा आणि आता हे सगळं मिक्स करायचंय. म्हणजे बघा तुम्हाला छान अशी कोथिंबीर तिकडे दिसते आणि आता याचा घट्ट गोळा होईपर्यंत ती तुम्हाला शिजून द्यायची. म्हणजे काय होतं की घट्ट गोळा झाल्यावर आपण ती ट्रे मध्ये थापायची आहे छानपैकी वडी आणि मग ती थंड झाल्यावर ती आपण शॅलो फ्राय करायची की तुमची कोथिंबीर वडी तयार. अशी तुम्ही पालक वडी करू शकता, मुळ्याची पानं घालून तुम्ही करू शकता, लाल माठ घालून करू शकतात. म्हणजे तुम्हाला मी एका ह्याच्यामध्ये 4 रेसिपी सांगून टाकलेल्या आहेत. हा पूर्णपणे बघा असा गोळा फिरतोय म्हणजे हा झालेला आहे. हा बघा पूर्ण असा गोळा झालेला आहे, खाली कुठे लागत नाहीये. आता एक अजून महत्वाची टीप, जेव्हा अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वडी करतात तेव्हा तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरा. कारण तेव्हा काय होतं साईडला कुठेही चिकटत नाही. आणि स्पॅच्युला वापरायचंय. तुम्हाला सांगते मी स्पॅच्युलाचा काय उपयोग होत होतोय जेव्हा मी हे टाकीन सगळं ह्याच्यामध्ये मटेरियल तेव्हा. आता ह्या इकडे मी ट्रे घेतलेला आहे. तुमच्या घरी स्टीलचं ताट असेल तरीही चालणार आहे, गोल असेल तरी चालणार, चौकोनी असेल काही चालणार आहे. त्याला मस्तपैकी तेलाचा ब्रशिंग करून घ्यायचंय. आणि आता हा जो असा ह्याच्यावरती टाकला. आता आपण हा स्पॅच्युला घ्यायचा. स्पॅच्युलाचा खूप छान उपयोग होतो की चमच्याला लागलेलं सगळं व्यवस्थित निघून जातं, आपल्याला कुठेही वेस्ट होत नाही. नाहीतर तुम्ही ते खरडत बसणार शेवटपर्यंत. त्याच्यापेक्षा हे सगळ्यात सोपा आणि मस्त उपाय आहे. आणि सर्रास हल्ली सगळ्यांच्या घरात स्पॅच्युले असतात. आता आपण काय करायचं, आता आपण याला पसरून घ्यायचं. छान त्याचं छान असा सेट करून घ्यायचा. आणि मग हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही थोड्या वेळ ठेवू शकता. फ्रीज मध्ये ठेवा, छान त्याच्या वड्या पडणार आहेत आपल्याला. तर आपण आता थंड होईपर्यंत वाट बघायची. थंड झाल्यावरतीच हे कट करायचंय आणि मग शॅलो फ्राय करायची. मस्त अशी खुसखुशीत वडी तुमची होते. हे झालेलं आहे. आता हे आपलं छान असं आपण थापलेली आहे ही वडी. आता आपल्याला ही थंड करायची आणि थंड झाल्यावर आपल्याला शॅलो फ्राय करायची. त्यामुळे आपल्याला वाट बघायची. बघा तुमच्या कोथिंबीर वडीच्या सगळ्या ह्या वडीमध्ये संपूर्ण तुम्हाला कोथिंबीर दिसते आहे. आता कधी कधी आपण जास्त ती फ्राय केल्यामुळे आपल्याला कोथिंबीर दिसत नाही, ती काळसर पडते. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्या तळून घेऊया. मी शॅलो करते, तुम्ही डीप फ्राय केला तरीही चालणार आहे. जेवढ्या छान दिसतात तेवढ्या छान त्या खुसखुशीत लागतात. तुम्ही मला करून सांगायचे कशा झाल्यात त्या. छान अशा ब्राऊन कलर होते आपल्याला त्याला तळायचे.
आता आपल्याला एका साईडने व्यवस्थित त्या होऊन द्यायच्यात आणि मगच आपल्याला त्या दुसऱ्या साईडने करायच्या. तोपर्यंत वाट बघायची. एका साईडनी छान झालेली आहे, आपण दुसऱ्या साईडनी करून घेऊया. तर आपण ही पलटून घेऊया. बघा छान झालेली आहे, एका साईडनी कुरकुरीत अशी झालेली आहे. अशा दोन्ही साईडने छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण हे बंद करूया गॅस. आधी आपण ह्या काढून घेऊया टिश्यू पेपरवरती, कारण सगळेजण खूप असे कॉन्शियस असतात तेलकट पदार्थ खायचे नाहीत. 2 एक्सरसाइज जास्त करायच्या. अशा प्रकारे सगळ्या कोथिंबीर वड्या मी काढून घेतलेल्या आहेत टिश्यू पेपरवर. आणि आता आपण छान त्याची प्लेटिंग करूया. सॉस मी फक्त ठेवलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर ठेवा, पण अशीच कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते. कारण प्रत्येक पदार्थाची चव जी ते आली तर त्याचा क्या बात आहे. आपण असं हे ठेवूया इकडे. कोथिंबीर वडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 मोठी जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 वाटी चण्याचं पीठ, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, अर्धा टीस्पून हिंग, 2 टीस्पून तेल, 1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून राई आणि 3 वाटी पाणी. कोथिंबीर वडी करण्याची कृती आहे: प्रथम एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करत ठेवावं. एका भांड्यात चण्याचं पीठ, हिंग, मीठ, मसाला, तीळ, शेंगदाण्याचं कूट घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. फोडणीच्या तेलात राई घालावी आणि राई तडतडली की त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. चण्याच्या पिठाच्या मिश्रणात 3 वाटी पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मिश्रण छान एकजीव झालं की ते कढईमध्ये घालून गॅस पुन्हा चालू करावा. कोथिंबीर आणि चण्याच्या पिठाच्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण ढवळत राहावं. एका ट्रेला तेल लावून घ्यावं. मिश्रण काहीसे घट्ट झालं की ते त्या ट्रेमध्ये काढून मिश्रण व्यवस्थित पसरवून थंड होण्यासाठी ठेवून द्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. या वड्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून सर्व्ह कराव्या. गरमागरम कोथिंबीर वड्या तयार आहेत. तुमच्याकडे काय बनवतात ते मला नक्की कळवायचंय आणि पाहत राहा लोकशाही न्यूज.